हाय तुळजाई, ऋषी सरांना काय बी होऊ देऊ नकोस. त्यांना सुखरूप घरी येऊ दे. ऋषी सर. ऋषी, अनामिका, तुम्हाला दोघांना कुठे काही लागलं नाही ना? ठीक आहात ना? हॅलो नयनतारा मॅम. हाय. अरे बस बस. वेलकम वेलकम. ए तू कमळी आहेस राईट? हाय, मी अनामिका गाडगीळ. नाम तो सुना ही होगा नहीं? होय, नयनतारा मॅडमनी आत्ताच सांगितलं. ए कमळी, पण तू कमाल आहेस ग. म्हणजे घरची परिस्थिती इतकी बेताची असूनही गावातून मुंबईत शिक्षणासाठी आलीस. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने लढतीयस. वाव, दॅट्स ग्रेट. ए तुझ्या गावातल्या शाळेत मला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलव ना, मला आवडेल यायला. बर, तुझी ती जिगरी निंगी कुठे आहे? ती नाही दिसत आहे. हिला माझ्याबद्दल एवढं कसं माहित? आणि निंगीबद्दल बी? ती कॉलेजला असेल नाही तर घरला गेली असेल. एक मिनिट. नाही म्हणजे मला कळतच नाहीये, तुम्ही दोघी एकमेकींना आधीपासून ओळखता का? हो, असं समजा की आम्ही खासच आहोत. वाव, तुमचं घर किती सुंदर आहे. तुमची पर्सनॅलिटी दिसते प्रत्येक गोष्टीतून. थँक्यू. आय लाईक्ड इट अँड आय लाईक यू टू. थँक्यू. मला तुमचं घरही आवडलं, मला माझी होणारी सासूही आवडली आणि होणारा नवरा सुद्धा. ग्रेट, सिम्पली ग्रेट. बरं कमळी, मी काय म्हणते, अनामिकाला ऋषीची रूम दाखव ना. नाही म्हणजे कसे ती रूम सुद्धा बघेल आणि फ्रेश सुद्धा होईल. मी? अगं हो, मग काय झालं? तुझ्या ऋषी सरांची होणारी बायको आहे ती आता. हां, ठीक आहे, या. आई, जस्ट मिनिट. हॅलो. ती करते आता हे. काय जबरदस्ती आहे? एक कवरी, हा? एक कवरी नाही सांभाळता आली. हा, इतका मोठा गोल्डन चान्स कसा काय मिस केला तुम्ही दोघी? युजलेस आहे, युजलेस. यू टफल, यू इडियट. तुम्हाला अक्कलच नाहीये. बस, तुझं थोबाड बंद ठेवायचं. तू पाहिलंस तिथे काय झालं? होतीस तिकडे? ते माहिती तिथे काय झालं. मग काय करू? हा, काय करू?